पाहुयात विस्तृत बातम्या। जत तालुक्यातील करजगी येथे 4.25 वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून निर्घुण खून केल्यानंतर मृतदेह लोखंडी पेटीत लपवून ठेवणाऱ्या नराधम पांडुरंग सोमण्णा कळडी वय वर्ष 45 राहणार करजगी याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली आहे। जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जे मोहंती यांनी हा निकाल दिला आहे। प्रमुख जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी हा खटला चालवला। करजगी गावात गतवर्षी दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी ही दुर्दैवी घटना घडली। 4.25 वर्षाची बालिका ही तिच्या 8 वर्षाच्या चुलत बहिणीबरोबर सकाळी 10च्या सुमारास खेळत होती। खेळता खेळता दोघी थोड्या वेळाने आरोपी पांडुरंग यांच्या घरासमोरील झाडाखाली बदाम खाण्यासाठी गेल्या। बालिकेच्या चुलत बहिणीला तिच्या आईने शाळेला जाण्यासाठी हाक मारली, त्यामुळे ती घराकडे गेली। एकटीच बालिका आरोपीच्या घरासमोर बदामाच्या झाडाखाली असलेली पाहून आरोपी पांडुरंग यांनी तिला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला। तिच्या गुप्तांगामध्ये गंभीर इजा करून तिचा निर्घुण खून केला। खून केल्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात भरून घरातील लोखंडी पेटीत झाकून ठेवला। मृत बालिकेच्या आईवडील मजुरीसाठी रत्नागिरी येथे असल्यामुळे ती आजी आजोबासोबत राहत होती। नात कोठे दिसत नाही म्हणून आजीने शोध सुरू केला। आरोपी पांडुरंग याला आजीने विचारणा केल्यानंतर काही माहिती नसल्याचा बहाणा केला। बराच वेळ शोधूनही नात सापडत नसल्यामुळे उमदी पोलिसांना हा प्रकार कळवला। सहाय्यक निरीक्षक संदीप कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले। चौकशी करताना आरोपी पांडुरंग याच्याबरोबर बालिकेला पाहिल्याचे पोलिसांना सांगितले, त्यामुळे पांडुरंग याच्या घरात शोध घेताना लोखंडी पेटीत बालिकेचा मृतदेह आढळला। तात्काळ पांडुरंग याला ताब्यात घेतले। त्याच्याविरुद्ध खून आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला। तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन उपाधीक्षक सुनील साळुंखे, उमदीचे सहाय्यक निरीक्षक कांबळे यांनी कसून तपास केला। अवघ्या 13 दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी सरकारतर्फे 15 साक्षीदार तपासले। मृत पीडितेची चुलत बहीण, आरोपीबरोबर बालिकेला पाहणारा साक्षीदार राजकुमार रेवाप्पा मेत्री यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली। सरकारी वकील भोकरे यांनी आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला। त्यानुसार न्यायाधीश जे मोहंती यांनी आरोपी पांडुरंग याला शनिवारी सकाळी दोषी ठरवले। त्यानंतर दुपारच्या सत्रात फाशीची शिक्षा ठोठावली। खटल्यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट तौहीद जमादार यांनी काम पाहिले। तसेच पैरवी कक्षातील सहाय्यक निरीक्षक मुदस्सर शेख, उपनिरीक्षक संजय कापूरकर, शिवाजी माळी, वंदना मिसाळ, रेखा खोत यांचे न्यायालयीन कामकाजात सहकार्य लाभले। आठवड्यात दुसरी ही फाशीची शिक्षा होती। पतीचा निर्घुण खून करणाऱ्या पतीस विटा येथील न्यायालयात सोमवारी फाशीची शिक्षा ठोठावली होती। त्यानंतर शनिवारी करजगी प्रकरणात नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावली गेली। आठवड्यात ही फाशीची दुसरी शिक्षा ठरली तर आजवरच्या जिल्ह्याच्या इतिहासातील ही 9वी फाशीची शिक्षा ठरली आहे। 9 खटल्यात 11 जणांना आतापर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे। न्यायाधीश मोहंती यांनी आरोपी पांडुरंग याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावल्याचे सांगताच त्याने निर्विकारपणे मान डोलावली। शिक्षेबाबत अपील करता येईल असे सांगताच केवळ मान डोलावून प्रतिक्रिया दिली। त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता।